उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये दोन्ही शिवसेनेत सामना रंगला। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते बैठकीनिमित्त ठाण्याच्या दौऱ्यावर होते। यावेळेला शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान बैठकीआधी ठाकरेंचे नेते संजय राऊत आणि अन्य महत्त्वाच्या नेत्यांनी ठाण्यातील आनंद आश्रमाच्या जवळ आनंद दिघेंच्या पुतळ्याला अभिवादन केलं। पण त्यानंतर शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी दिघेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आणि एकंदरीतच एक मोठा राजकीय हंगामा ठाण्यामध्ये पाहायला मिळाला। नेमकं घडलं तरी काय याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया। आनंद दिघेंच्या आनंद आश्रमासमोर दोन्ही शिवसेनेत रंगलेला सामना ठाणेकरांनी पाहिला। निमित्त ठरलं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या ठाणे दौऱ्याचं। पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आखलेल्या मोहिमेची सुरुवात ठाकरेंच्या शिवसेनेनं ठाण्यापासून केली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे बडे चेहरे आनंद आश्रमात अभिवादनासाठी येणार असल्याचं समजताच शिंदेंच्या शिवसेनेनं देखील फिल्डिंग लावली। सर्व ठाकरे गटाचे नेते येऊन अभिवादन करणार, पुष्पहार अर्पण करणार आहेत आणि त्याचाच विरोध करण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात शिंदे गटाचे कार्यकर्ते जमलेले आहेत। पोलीस देखील आपण बघताय, मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजपटा इथे आहे। पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या वर्षानंतर त्यांना दिघेसाहेबांची आठवण झाली आणि शिवसेनेचे जे नेते येत आहेत, आज किती जरी म्हणलं तरी हे झोपी गेलेले जागे झालेत। ठीक संध्याकाळी 5:30 वाजता जांभळी नाक्यावर ठाकरेंचे कार्यकर्ते नेते यायला सुरुवात झाली आणि दुसऱ्या बाजूला शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत घोषणाबाजीला सुरुवात केली। संजय राऊत, विनायक राऊत, राजन विचारे, अनिल देसाई, चंद्रकांत खैरे यांनी धर्मवीर आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। एकीकडे ठाकरेंचे नेते अभिवादन करत होते तर दुसरीकडे मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून कडाडून विरोध होत होता। घोषणाबाजी सुरू होती। यानंतर ठाकरेंचे नेते पुढे निघाले खरे, पण त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आनंद दिघेंच्या पुतळ्यापाशी पोहोचले। दिघेंना ठाकरेंच्या नेत्यांनी अर्पण केलेली शाल फेकून दिली। त्यानंतर दिघेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला आणि पुन्हा जोरदार घोषणाबाजी केली। अपवित्र लोकांनी येऊन इथे पाया पडणं म्हणजे तीच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्या सगळ्या महिला आघाडी असतील, शिवसैनिक असतील, यांनी परत ती जागा धुवून काढलेली आहे। कारण अशा घाण लोकांना इथे यायची संधी आम्हाला परत द्यायची नाहीये। त्यांची हिंमतच नाही मला असं वाटतं मुळात ठाण्यात ते एकटे येऊच शकत नाही, म्हणून आज सगळा लवाजमा घेऊन आले। तरी पण आमच्या महिला आघाडीने त्यांना चोख उत्तर दिलं। त्यांच्यात तेवढी हिंमत असती तर ते इथे थांबले असते, पण मला असं वाटतं की त्यांच्यात तेवढी ताकद राहिलेली नाहीये आता। इथं शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी दिघेंना दुग्धाभिषेक केला तर दुसरीकडे आनंदाश्रमाच्या मागे असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी अभिवादन केलं। कसलंही आव्हान वगैरे नाही। ठाण्यावरती कोणी गद्दार आणि सातबारा लिहिलेला नाही त्यांचा। ठाणे हे निष्ठावंतांचं आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पहिलं प्रेम ठाणे आहे। जे आता तो बघा, आनंद आश्रमात जाण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, पण आनंद आश्रम हा कोणीतरी खाजगी व्यक्तीने आपल्या नावावर करून घेतलाय। तो आता दिघे साहेबांचा आनंद आश्रम नाही राहिला अशी माझी माहिती आहे। इथून पुढे ठाकरेंचे नेते पोहोचले ते शक्तीस्थळावर। यानंतर ठाकरेंचे नेते पोहोचले ते विचार मंथन बैठकीसाठी। खरं तर ज्या आनंद दिघेंना एकनाथ शिंदे गुरु मानतात आणि ज्या एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड केलं, ज्या शिंदेंचं ठाण्यात वर्चस्व आहे, त्याच ठाण्यात ठाकरेंचे नेते पोहोचले। नाही म्हणायला त्यांना विरोध झाला खरा, पण याआधी शिवसेनेत झालेला हंगामा आणि त्यानंतरही सुरू असलेला सामना ठाण्यातून पुन्हा सुरू झालाय। आगामी निवडणुकीच्या काळात त्याची धार आणखी तीव्र होणार यात शंका नाही। अक्षय भाटकर आणि प्रशांत बढेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।